Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to all of you. सगळ्यांना अतिशय सुंदर अशी शुभ सकाळ. A warm welcome to all the watchers online. ऑनलाईन सुद्धा जे सगळे बघतायत त्यांचेही उबदार स्वागत. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Amen. God reach to you all देव तुम्हा सगळ्यापर्यंत आज पोहोचो and God fulfill all your heart's desires. आणि देव तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो. Amen. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. सुरुवातीलाच आशीर्वचन बोलले. Amen. Amen. Don't worry. काळजी करू नका. There will be lots to hear now. बरंच काही अजून ऐकायचं बाकी आहे. Because in the month of May we are not going anywhere. कारण मे महिन्यात पण आम्ही कुठे जात नाहीये. तर तुम्हाला आम्हाला सहन तर करावंच लागेल. Praise God. Amen. Because we love you. काय आमचं तुमच्यावर प्रेम आहे. Praise God. Amen. थँक Love यू. you too. लव्ह यू टू इन रिटर्न. Maybe some other time we might go, but आणि not this कधीतरी जाऊ पण मे महिन्यात नाही जाणार. month. Amen. आमेन. And then a special meeting will be held for the youth. आणि मी तरुण मुला मुलींसाठी खास मीटिंग ठेवणार आहे. The announcement will be made shortly. आणि अनाउन्समेंट लवकरच सुरू होतील. All the youth, सगळा तरुण वर्ग God is going to speak to you in a very special way. देव सगळ्या तरुण मुला मुलींशी खास रीतीनं बोलणार आहे. The youth shall be empowered. आणि आपल्या चर्च मधले सगळे तरुण मुलं मुली देवाच्या सामर्थ्याने भरून जातील. Praise God. देवाला धन्यवाद. Envy is dangerous. हेवा किंवा मत्सर धोकादायक आहे. Envy is dangerous. मत्सर करणं, हेवा करणं धोकादायक आहे. We'll open our Bibles to Proverbs chapter 27 verse 4. नीतिसूत्र 27वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Wrath is cruel and anger is outrageous, but who is able to stand before envy? नीतिसूत्र 27वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. क्रोध तीव्र आहे, राग पुरासारखा आहे, परंतु हेव्या पुढे कोण उभा राहील? Praise God. देवाला धन्यवाद. Envy is so serious हेवा करणं इतकी गंभीर बाब आहे that Bible says की बायबल सांगतं that rage or anger is overwhelming, की क्रोध राग हे तर सगळं पुरासारखं तीव्र आहेच, पण yet it's nothing compared to envy's fire. हेव्याची जी आग पेटते ना त्या हेव्याच्या आगी पुढे तो राग तो क्रोध काहीच नाहीये. If something is more dangerous than anger, आणि रागापेक्षा जर एखादी गोष्ट जास्त धोकादायक आहे, if there is something more dangerous than wrath, क्रोधापेक्षा जास्त जर एखादी गोष्ट धोकादायक आहे we need to learn about it. तर आपल्याला त्याविषयीनं शिकावं तर लागेल. Amen. आमेन. Jealousy or envy is more dangerous and cruel than anger. हेवा करणं हे रागापेक्षा क्रोधापेक्षा सुद्धा फार धोकादायक That आहे. should be an eye opener. आपल्यासाठी ही एक डोळे उघडणूकच असायला पाहिजे. Why is envy so dangerous? हेवा करणं इतकं धोकादायक का आहे? And that's what we are going to see this morning. आणि हेच आज सकाळी आपण बघणार आहोत. This means म्हणजे wrath and anger is no match to envy. क्रोध आणि राग या हेव्यासमोर काहीच नाहीयेत. आणि- हा हेवा इतका धोकादायक आहे And it will require divine intervention आणि त्याच्यामध्ये दैवी मध्यस्थीच गरजेची पडणार आहे. for an envious person to escape the consequences of his or her actions. एखादा हेव्याने भरलेला जो माणूस असतो त्यांनी जी केलेली कृत्य असतात त्या कृत्यांच्या परिणामांपासून त्याला पळणं अवघडच जाणार आहे. What is envy? हेवा म्हणजे काय? It just means you want what belongs to someone else. हेवा म्हणजे जे दुसऱ्याचं आहे ते तुला हवंय. That is envy. त्याला हेवा म्हणतात की जे माझं नाहीये ते दुसऱ्याचं आहे पण मला हवंय तो हेवा आहे. But a deeper meaning or the cause of envy is resentfulness. परंतु या हेव्यामध्ये जर आपण मूळ कारण पाहिलं तर एक कडूपणा सुद्धा दडलेला आहे. It means dissatisfied. एक मत्सर, एक नाराजीची भावना I'm आणि not satisfied. असमाधानी वृत्ती की मी समाधानी नाहीये, मी तृप्त नाहीये. It is longing for another person's possessions. की दुसऱ्या माणसाच्या मालकीचं जे हवंय जे आहे ते मला हवंय असं काही. Longing for another man's position. दुसऱ्या माणसाची पद, दुसऱ्या माणसाचं जे काही आहे ते मला हवंय. His fortune.
त्याचं भवितव्य, his achievements, त्यांनी जे कमवलंय ते, his success, त्याला जे यश मिळालंय ते, his looks. आणि तो जसा दिसतो किंवा ती जशी दिसते ते. So envy is a type of covetousness, तर हेवा म्हणजे एका पद्धतीचा लोभ आहे, लोभ. but it's more dangerous than covetousness. पण हेव्यापेक्षाही, लोभापेक्षाही हा हेवा फार धोकादायक आहे. You know, covetousness is the 10th commandment. लोभ 10व्या आज्ञात लिहिलेला आहे. It's the last of the 10 commandments in Exodus 20. निर्गम 20व्या अध्यायामध्ये जी शेवटची आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेमध्ये लोभाविषयी लिहिलेलं आहे. There it is said very clearly, अगदी स्पष्ट लिहिलंय तिथे, do not covet your neighbor's goods. तुझ्या शेजाऱ्याच्या मालाचा किंवा वस्तूंचा किंवा गोष्टींचा तू लोभ धरू नको. Do not covet your neighbor's wife. तुझ्या शेजाऱ्याच्या बायकोचा लोभ धरू नको, ती शेजाऱ्याची बायको आहे. Amen. आमेन. Don't covet your neighbor's wife or neighbor's goods. शेजाऱ्याच्या वस्तूंचा, गोष्टींचा, शेजाऱ्याच्या बायकोचा लोभ धरू नको. It's a strong desire, एक अशी प्रबळ इच्छा असते ती, a strong lust. एक प्रबळ वासना असते ती. So coveting is when you want what someone else has. तर लोभ धरणं म्हणजे सुद्धा एखाद्या माणसाकडे जे आहे ते मला हवंय असा हट्ट धरणं. Envying is when you don't want someone else to have what they have been given. आणि हेवा म्हणजे त्या समोरच्या माणसांकडे जे आहे ते ऍक्च्युली त्यांना दिलं जायला नकोच होतं असं. Somehow I want that person to be bereft of that blessing. आणि कसं तरी करून मला तो समोरचा माणूस त्या आशीर्वादांपासून लांब हवाय. याला कसे हे सगळे आशीर्वाद मिळाले? Covet is a milder way. लोभ एक माइल्ड प्रकार आहे त्यातला, I just covet. की मला लोभ I झाला, just have a desire. मला एक इच्छा झाली, I just लोभ have झाला, lust. मला एक ती वासना येऊन गेली. But envy goes one step ahead. पण हेवा जो आहे ना तो एक पाऊल पुढे जातो, I don't want him to have that best. की मला बघवतच नाही, यांना इतकं चांगलं मिळालेलं आहे ते मला बघवत नाहीये. हेवा. Coveting wants to gain something for yourself. लोभाचं कसं असतं की मला स्वतःसाठी काहीतरी हवंय, तो लोभ आहे. But envying means it wants to deny something to someone else. पण हेवा म्हणजे मला या माणसाला हे मिळालेलं चालणार नाही, याला हे मिळालंच कसं कारण याची लायकीच नाही. That is envy. हा हेवा आहे बरं का. Coveting is saying, लोभ म्हणतो I want the same as you have. तुझ्याकडे जे आहे ना ते मला पण हवंय. That's my desire. हा लोभ, ही माझी इच्छा आहे की तुझ्याकडे जे आहे ते मलाही हवंय. Envy says, पण हेवा म्हणतो I don't want you to have more than me. माझ्यापेक्षा जास्त तुला मिळताच कामा नये, माझ्यापेक्षा पुढे तू गेलास कसा. Yes, that is envying. त्याला हेवा म्हणतात. In fact, I want you to have nothing. उलट पक्षी माझी जी इच्छा आहे तुला काहीच मिळू नये, याला हेवा म्हणतात. That is envy. त्याला हेवा म्हणतात. And in the world, जगात if a person is possessed, एखाद्या माणसाला समजा काही लागलंय, and you must have witnessed on Saturdays, शनिवारी तुम्ही लोक बघत असाल, that demon possessed person says, सैतानग्रस्त माणूस बोलतो somebody of that relative had done this witchcraft की आमच्या कोणीतरी नातेवाईकांनी आमच्यावर करणी केली आहे, because कारण they envied. त्यांनी आमचा हेवा केला. So envy will destroy the other तर person. हेवा काय करतो, दुसऱ्या माणसाच्या जीवनाचा नाश करतो. Envy will go to an extent that it will go to a diviner so that your success will be removed from you. हेवा इतक्या पराकाष्ठेला जातो की त्यापायी तू एखाद्या तंत्रमंत्र करणाऱ्याकडे जाऊन असंही सांगतोस त्याला की याचं सगळं काढून टाकून याला बर्बाद करा, I don't want him to have anything. कारण माझी इच्छाच नाहीये ह्याच्याकडे एवढं यावं, ह्याला बर्बाद करा. So envy has anger in it, तर हेव्यात राग असतो, but that anger is beyond an ordinary anger. पण तो साधा सुद्धा राग नसतो, तो साध्या रागापेक्षा पलीकडे पराकाष्ठेला गेलेला राग आहे. And there is a meanness of that spirit of envy. आणि हेव्याचा जो आत्मा आहे ना त्याच्यात एक स्वार्थीपणा आहे. Envy not only tries to destroy the other, envy destroys the person who envies. आणि हेवा फक्त त्या समोरच्या माणसाचा नाश करत आहे एवढंच नाही, तर ज्याने हेवा केलेला आहे त्याही माणसाचा त्याच्यात नाश आहे. Proverbs 14:30. नीतिसूत्र 14वा अध्याय 30वे वचन. Envy makes the bones rot. हेवा माणसाच्या हाडांना कुजवतो. The more you envy the other person, the more weaker you will become. हेवा हाडांचे कुजणे करतो. जेवढं तुम्ही दुसऱ्या माणसाचा हेवा कराल
तेवढं तुमची हाडं कुचतील. That person will look more handsome, more beautiful, but you will become more ugly. आणि तो समोरचा माणूस जास्तीत जास्त सुंदर 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 दिसायला लागेल आणि तुम्ही मात्र जास्तीत जास्त वाईट 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 दिसायला लागाल. Envy will destroy your countenance. हेवा तुमच्या सौंदर्याला ठार मारेल. It will rot your bones. हेवा तुझ्या हाडांना कुजवेल. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Many people wrongly use the term jealousy for envy. आणि अनेक लोक या हेव्याला जलसी मानतात, आवेश करणं मानतात, किंवा एक बोलीभाषेत ज्याला आपण म्हणतो ना जळणं ते मानतात. You know, in the world, जगात you hear, especially these ladies, saying, talking J, J, J खास everywhere. करून बायकांमध्ये आणि मुलींमध्ये हे फार असतं बरं का, जे जे जे. In a group of relationship, म्हणजे नात्यांमध्ये एखाद्या नात्यांच्या गटात you hear them saying, त्यांना तुम्ही असं बोलताना ऐकत असाल he or she is jealous. की त्याला ना फार आवेश आहे, माझ्या विषयीनं जळतो तो. Jealousy is a good and healthy word actually. खरं म्हटलं तर हा आवेश करणं किंवा जेलसी एक सुदृढ शब्द आहे. That's why we need to use it in the proper setting. आणि म्हणून यथायोग्य सेटिंग मध्ये तो शब्द वापरला गेला पाहिजे. One day I will take a separate message on jealousy. एके दिवशी मी जेलसी वरती एक वेगळा विषय घेईन ज्याचा कट्टुकट अर्थ मराठीत ऍक्च्युली आवेश. But to just let you know, पण तुम्हाला आपलं हे समजावून सांगायला, jealousy always works in a right relationship. हा आवेश जो आहे ना तो योग्य नात्यांमध्ये नेहमी काम करतो. ही जेलसी जर नाती बरोबर जुळलेली आहेत तर त्यात नेहमी काम करतो. Always understand this truth. हे सत्य समजून घ्या. Jealousy works in a right relationship. जेलसी किंवा हा आवेश बरोबर जर नाती जुळलेली आहेत तर त्याच्यामध्ये बरोबर काम करतो. Like God says जसं देव बोलला in Exodus 20, निर्गम 20वा अध्याय, I don't want you to worship any other God, माझी इच्छा नाहीये की तुम्ही इतर कुठल्याही देवाची आराधना करावी, for I am a jealous God. कारण मी आवेशी देव आहे. पंडिता रमाबाईंच्या भाषांतरात तो शब्द आहे, मी आवेशी देव आहे. Say, now, आता the term today's girls and boys use is so different. आज मुलं मुली मात्र हे शब्द वापरताना काही वेगळ्याच स्तराला नेऊन वापरतात. Jealousy word should be used in a relationship. पण हा आवेश आणि हा जेलसी शब्द नात्यांमध्ये वापरला गेला पाहिजे. Like, जसं I am very jealous of my wife. मी माझ्या बायकोविषयीनं फार आवेशी आहे. I don't want anybody to talk to her. माझी इच्छा नाही की तिच्याशी कोणी बोलावं. See, असं. I cannot be jealous of another strange lady. आणि दुसरी जी कोणी परकी स्त्री आहे तिच्याविषयीनं मी हा आवेश बाळगून चालणार नाही. It only works in a relationship. कळतंय ना, म्हणजे नात्यांमध्येच ही जेलसी आणि हा आवेश काम करतो की माझी आहे आणि हिनं यांच्याशीच मला बोलायला हवंय. God says, देव बोललाय, you are mine, तू माझा आहेस, so I am jealous of you. तर मला तुझ्याविषयी आवेश आहे. He does not use the term jealousy for the world. आणि देव जगासाठी जेलसी किंवा हा आवेश शब्द वापरत नाही. Jealousy means possessiveness. हा आवेश किंवा ही जेलसी म्हणजे मालकी हक्क गाजवणे की यू आर माइन, You are mine, तू माझा आहे and I have the right to be jealous. आणि मला हक्क आहे तुझ्याविषयी ना आवेश किंवा जेलसी बाळगायचा. A wife is jealous of a husband. एखाद्या बायकोला सुद्धा स्वतःच्या नवऱ्याविषयी तो आवेश किंवा ती जेलसी असते की यू आर माइन. She will not like a husband talking with some strange woman. आणि तिला नाही आवडणार तिचा नवरा जर सारखंच परक्या बायकांबरोबर जाऊन बसला आणि बोलत Why? असेल. का? She is a jealous woman. तिला आवेश आहे तिची. And jealousy in the right relationship is आणि proper. योग्य नात्यांमध्ये ही जेलसी आणि हा आवेश वापरला तर तो बरोबरच आहे. का? कारण तुमचा मालकी हक्क आहे, ते तुमचे आहेत, ती तुझी आहे. Are you getting me? कळतं का मी काय But म्हणतो? today पण आज we have no relationship, but this boy is jealous of that girl. That नाती girl is कोणाची jealous काही of नाहीत this बरं का. boy. नाती लांब लांब पर्यंत कोणाची काही नाही ना. धड हा माझा आहे ना धड मी त्याची आहे. पण हे जेलसी आणि हे सगळं इतकं असतं त्यांच्यात. Say, there is no relationship. नातं काही नाहीये, Just jealous. पण एक जेलसी Oh, आवेश. she is jealous of me. तिला He माझी is जेलसी jealous आहे, of त्याला me. माझा आवेश आहे. नातं आहे का पहिलं? एकमेकांचा एवढा आवेश आणि जेलसी करताय. Our modern English uses jealousy for a mean person. पण आपले जे मॉडर्न इंग्लिश आहे ना, आधुनिक इंग्लिश भाषा जी आहे ना, ती स्वार्थी लोकांसाठी हा जेलसी किंवा आवेश शब्द वापरते. Which is not so. ते तसं नाही ऍक्च्युली. Amen? Amen. Like for example, there are friends, उदाहरणार्थ समजा मित्र आहेत, both boys and girls. मुलं आहेत, मुली आहेत, सगळे आहेत त्याच्यात. And suddenly, आणि अचानक one girl starts getting steady with the boy. एक मुलगी एखाद्या मुलाबरोबर स्टेडीली आहे, जाती आहे. The other girls don't like it. दुसऱ्या मुलींना आवडत नाही. They envy their friend. मग हेवा होतो त्यांना आपल्या मित्राचा.
They're not jealous. म्हणजे त्यांना आवेश नाहीये, जेलसी नाहीये. Their jealousy will not work. Envy works. तिथे जेलसी नाही काम करत, आवेश नाही काम करत, तिथे हेवा काम करत आहे. But we use that word jealous. पण आपण तिथे मात्र शब्द जेलसी किंवा आवेश टाकतो की these are jealous. And that, develops anger आणि त्यातनं राग येतो and मग, bitterness in them. त्यातनं कडूपणा येतो मग. They are envious of their friend. त्यांना आपल्या मित्रांची मैत्रिणींची एक हेवा वाटायला लागतो. And what do? मग काय करतात? Envy develops anger in you. हा हेवा तुमच्यामध्ये राग निर्माण करतो. And they may even go and let the boy know that the female friend that you are friendly with is not fit for you. आणि मग त्या मुलाला जाऊन सुद्धा ते सांगतील की ज्या मुलींसोबत तू आहे त्या बरोबर नाहीयेत. Though it may be wrong, आणि जरी ते चुकीचं असलं but envy will go to any extent to destroy the other person. तरी तो हेवा काय करतो? समोरच्या माणसाचा नाश करायला कुठल्याही टोकापर्यंत जातो. Amen? आमेन. And will try any trick to win over. आणि कुठलीही युक्ती वापरून जिंकायचाच प्रयत्न करणार हेवा, That is called envy. त्याला हेवा म्हणतात. I don't want you to be successful, की माझी इच्छा नाही तू यशस्वी व्हावंस, and whatever you have, आणि जे काही तुझ्याकडे आहे it has to be removed from you. ते तुझ्याकडनं काढलं गेलं पाहिजे असं. Envy will always laugh when that person who is targeted loses or is in a loss. हेवा नेहमी हसतो बर का, जेव्हा त्या समोरच्या माणसावर टार्गेट केलं जातं आणि तो पराजयी होतो, त्याचं नुकसान होतं, तेव्हा हेवा हसतो. Yes. If somebody laughs at another person's downfall, that is envy. कोणीतरी जर समोरच्या माणसाचं पतन बघून हसत आहे तर तो हेवा आहे. Covetousness will not laugh लोभ हसत नाही. at the other person's downfall. समोरच्या माणसाच्या पतनाला बघून लोभ हसत नाही. Envy will laugh. हेवा हसतो. Envy will enjoy your downfall. त्या हेव्याला मजा वाटते तुझं पतन बघून की बरोबर पडला Amen. असं. How many are understanding? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? So jealousy is overprotective. तर आवेशी होणं, जलस होणं म्हणजे काय? जास्तीच जरा संरक्षण त्या व्यक्तीविषयीनं बाळगणं. I am defensive of my spouse की नाही, माझे जीवन साथीदार आहेत त्यांच्या विषयीनं मी जास्तीचा बचाव करायला जातेच, कारण की ते माझे आहेत, because I am jealous of her. कारण मला आवेश होतो त्यांच्या So विषयीनं. jealousy has to be fitted in a proper relationship. तर जलसी किंवा आवेश हा शब्द योग्य नात्यांमध्ये वापरला तर त्याला अर्थ आहे. Are you getting the difference now? कळतंय ना आता? Anyway, we will talk of it later ठीक आहे, नंतर मी हा विषय घेऊन बोली. because one of my cousins, कारण माझे एक बंधू आहेत, many years back, अनेक वर्षांपूर्वी I was inviting him to come to Jesus, मी त्यांना येशूंकडे येण्याविषयी सांगितलं. and he told me, तर ते मला म्हणाले, I read the Bible and I read one line. From that day I said I will not trust God. मी बायबल वाचलेलं आहे आणि बायबल मधली एक ओळ, एक वाक्य त्यावेळेला मी वाचले आणि तेव्हापासून मी ठरवलं मी देवावर विश्वास I will ठेवणार not नाही. believe God. मी देवावर विश्वास ठेवणार नाही. ते वाक्य I वाचल्यापासून मी said, ठरवलं. what was it? म्हणलं काय वाचलं तू बायबल मधून? He said, तर म्हणाला, because God says I am a jealous God. देव बोललाय की मी आवेशी देव आहे, मी जलस देव आहे. So I thought jealousy is only found amongst us, but if jealousy is found in the heart of God, I don't want तर that मला God. असं वाटलं होतं की जलसी किंवा आवेश फक्त आपसामध्ये आपल्यामध्ये असतो, पण जर देवही म्हणत आहे की तो जलस आहे, तो आवेशी आहे, तर मला नाही या देवा मागे चालायचं. People don't understand. पण लोकांना अर्थच कळत नाही तो. They लोक are काही ignorant. लोक अजाण आहेत. The greatest ignorance is the ignorance of the word of God. आणि सगळ्यात मोठी अजाणता आणि अज्ञानता म्हणजे देवाचा शब्द ज्याला माहित नाही, मी त्याला भिकारी म्हणते. So today we will dwell on envy. तर आज आपण या हेव्यावर राहूया. Envy is fire. हेवा आग आहे. Envy is fire. हेवा करणं आग आहे. It will not only try to ignite somebody, but it will also self-immolate आणि itself. त्यातून दुसऱ्याच्या जीवनात आग लागणार एवढं नाही, त्याच्या जीवनात, समोरच्या जीवनात तर आग लागणारच आहे, पण त्यात तूही जळणार आहे. It's not just plain desire, कारण की ही हेवा म्हणजे फक्त एक प्लेन इच्छा नाहीये, but it has a desire that you may live in loss. त्याच्यामध्ये एक इच्छा अशी असते त्या हेव्यात की तुझं नुकसानच झालं पाहिजे. I don't want you to go any further than this. माझी इच्छा नाही की याच्या पुढे तू जावं, तुला यश मिळावं, तू You मोठं should व्हावं. not go further than me. माझ्या पुढे तू जायचं नाही, मीच मोठी किंवा मीच मोठा. That is envy. तो हेवा आहे. See, it does not say, बघा, तो बोलत नाही, but it has many things in its heart. पण त्या हेव्याच्या हृदयात खूप काही असतं. And if
possible, आणि जर जमलं, शक्य झालं, envy will even stall your progress. तर हेवा तुमची बढती सुद्धा कुठेतरी थांबवेल. That's why it is dangerous to sit with people who are envious. म्हणून जी माणसं हेवा करतात त्यांच्या संगतीत बसणं धोकादायक आहे. Because at the base of envy is anger. कारण हेव्याच्या पायाला राग आहे. At the base of envy is dissatisfaction. हेव्याच्या थराला, पायाला, बुडाला असमाधान At आहे. the base is greediness. आणि हेव्याच्या बुडाला किंवा पायाला लोभीपणा आहे. At base is covetousness, त्या पायाला हेव्याच्या एक लोभ आहे, hatred. तिरस्कार आहे. The base of envy. हेव्याचा बेस किंवा पाया या सगळ्या गोष्टी आहेत. हेवा, तिरस्कार. If I cannot have, you also cannot have. मला मिळत नाहीये ना, मग तुलाही मिळायला नकोय. That is envy. याला म्हणतात हेवा. If I don't get it, you should not get it. मला मिळालं नाही तर तुलाही मिळता कामा नये. याला हेवा म्हणतात. It's a crab mentality. म्हणजे असे खेकड्यांमध्ये वृत्ती असते ना, Yes. तशी खेकड्यांची वृत्ती. You know, crabs, if you put in a container, खेकड्यांना, बेडकांना एखाद्या भांड्यात टाकलं they will not allow the other one to come out. तर दुसऱ्याला पण बाहेर पडू देणार नाही, They will pull it down. खाली खेचणार. So envy is crab तर mentality. हेवा म्हणजे अशी खेकड्यांमध्ये असलेली जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती. What causes envy? हेवा कशामुळे येतो? What is the cause of envy? एवढा का हेवा होतो एखाद्या माणसाला? काय कारण आहे? It's low esteem of self. न्यूनगंड, स्वतःला कमी लेखणं, The need to compare. तुलना करणं, Insecurity. असुरक्षितपणा. He who is not secure in the Lord will always envy जो others. प्रभूमध्ये सुरक्षित नाहीये तो नेहमी दुसऱ्यांचा हेवाच करतो. If you don't know who you are in Christ, तुला जर माहित नाहीये ख्रिस्तात तू कोण आहेस how much you are valued by Christ, आणि किती किंमत ख्रिस्त तुला देत आहे, you will always envy. तर नेहमी तू हेवा करत राहणार. Amen. Amen. It is lack of contentment. हेवा म्हणजे तृप्तता कमी पडणे, Lack समाधानच of नाही. contentment. समाधान कमी पडणे म्हणजे हेवा. The root cause of envy is हेव्या मागचं मूळ कारण आहे, it is connected to a person's inability to see what God has provided for that person. एखाद्या माणसाला दिसत नाहीये की देवाने त्या माणसाला काय काय पुरवलेलं आहे हे त्याला न दिसणं, न कळणं. It's a lack of thankfulness म्हणजे to God. देवाला आभार देणं ज्याच्यात कमी पडतंय की अरे हे देवानी केलंय, हे देवाचं काम आहे, हे न समजून घेणं. That's why always be grateful to God. म्हणून देवाचे आभार तर नेहमी माना की मी If you are ऋणी आहे. always grateful to God, you will envy less. आणि तुम्ही नेहमी देवाचं ऋण मानलं ना तर हेवा कमी कराल. If you thank the Lord always for what He has given you, you will not see your neighbor and envy them. आणि प्रभूनी तुला जे दिलेलं आहे त्यात जर तू प्रभूचे आभार सारखे मानले ना तर तुला दुसऱ्याचा हेवा होणारच नाही. If you trust in God तू जर देवावर विश्वास ठेवला and you will see your neighbor prospering, आणि तू जर तुझ्या शेजाऱ्याला त्या वेळेला समृद्ध होताना पाहिलं, what you will say? तू काय म्हणशील? My time is coming. माझी वेळ पण येत आहे. God is in my neighborhood. देव माझ्या शेजारी He ऑलरेडी has आलेला आहे. reached His house, now He will reach me. देव माझ्या शेजारी ऑलरेडी आला, आता देव माझ्यापर्यंत पण पोहोचणारच आहे. Have a positive attitude. सकारात्मक वृत्ती ठेवा. हे My व्याप time करू is नका. coming. माझी वेळ पण येत आहे. If His time has come, त्याची वेळ झाली आहे. my time is coming. माझी वेळ पण येते. If somebody is blessed in the church, कोणीतरी समजा चर्च मध्ये आशीर्वादित that झालं. means याचा अर्थ God has visited my church. देवाने माझ्या चर्चला भेट दिली म्हणायचं. And if He has visited my church, आणि देवाने जर माझ्या चर्चला भेट दिली आहे surely His eyes will fall upon me. तर त्या चर्च मध्ये मी पण आहे. देवाची Because- नजर माझ्यावर एकदा पडणारच आहे. Because I am standing in line. कारण मी पण ओळीत उभा आहे. And if you have that kind of attitude, रांगेमध्ये मी पण आहे. आणि अशा वृत्तीनं जर आपण राहिलो ना God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. You will be the next person. आणि पुढचा तूच होणार मग. But पण an envying person will never be blessed by God. हेवा करणाऱ्या माणसाला देव कधीही आशीर्वाद देणार नाही. Why should you envy somebody's lot that God has given him? अरे देवाने ज्या माणसाला जो काही वाटा दिलाय त्याचा वाटा बघून तू कशाला हेवा करतो? Why will God give His lot to you? देव त्याचा वाटा तुला कशाला देईल? Envy says, give His lot to me. हेवा काय म्हणतो? त्याला जे दिलंय ते मला दे. Are you getting me? कळतं का? Envy says, हेवा म्हणतो he does not deserve that much. तो त्या लायकीचा नाहीये. That portion should have come to me. तो वाटा मला मिळायला हवाय.
and my little portion should have gone to him. आणि माझा छोटा वाटा त्याला जायला हवा होता. That is envy. तो हेवा आहे बेटा. But why should God give his lot to you? अरे पण देवाने जो वाटा त्याला दिलाय तो देवाने तुला कशाला द्यायला? God has kept your lot with him. देवाने तुझा वाटा त्याच्याकडे ठेवलेला And the आहे. day you stop envying, he will give it to you. ज्या दिवशी तू हेवा करणं बंद करशील देव तो वाटा तुला देईल. मी म्हणते तुम्ही गा नको रे देवा माझं काही. James tells us याकोब सांगतो in James 3:16, याकोब 3:16 for where envy and self-seeking exists, confusion and every evil thing are there. याकोबाचं पत्र जिथं हेवा आहे तिथे प्रत्येक वाईट गोष्ट आहे. Say this. बघा Where envy is there, there will be every evil thing. जिथे हेवा आहे तिथे प्रत्येक वाईट गोष्ट असणारच आहे. Read it. याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन. कारण जिथे मत्सर व भांडाळपण, मत्सर म्हणजे हेवा, तर जेथे मत्सर व भांडाळपण आहे तिथे दंगा आणि प्रत्येक कुकर्म म्हणजे वाईट कर्म आहे. Can you imagine कल्पना करा how dangerous it is to sit with a person of envy? हेवा करणाऱ्या माणसाच्या शेजारी जर आपण बसलो तर ते किती धोकादायक आहे. He is carrying fire. आग घेऊन फिरतोय तो. It's like, the terrorists who put bomb around themselves हे असं आहे ना, जे आतंकवादी स्वतःला बॉम्ब लावून फिरतात and you sit next to them. आणि स्वतःला बॉम्ब लावून फिरणाऱ्या आतंकवाद्या शेजारी तू बसलाय. So what will happen? दोनों मरेंगे सर. वो तो मरेगा ही, तू भी मरेगा. If someone envies you, कोणी जर तुझा हेवा केला there is disorder there. तर तिथे बेशिस्तपणा आहे. If somebody is envying you or somebody else and talking to you with envy, समजा कोणीतरी तुझ्याशी हेव्यानं बोलतंय there is disorder there. तर तिथे बेशिस्तपणा. हेव्याचा वास लगेच येतो आमच्या सारख्यांना, तर लगेचच येतो. Amen. तिथे हेवा आहे तर तिथे बेशिस्तपणा And आहे. there is every evil practice. आणि तिथे सगळी कुकर्म आणि वाईट गोष्टी आणि वाईट कर्म आहेत. Planning goes on. तिथे ना अशा योजना चालल्या, सॉलिड प्लॅनिंग. And you always have curses in your heart concerning the person you envy. आणि ज्या माणसाचा तुम्ही हेवा करताना त्या माणसाविषयी तुमच्या हृदयात नेहमी शाप असतात. And if you are concerned about getting ahead in life, आणि तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढे जायची काळजी असेल that is not envy. तर तो हेवा नाहीये. Say, that is not envy that I have seen my friend move ahead. I also want to move ahead in life. तो हेवा नाहीये की तुम्ही म्हणता की मी माझ्या मित्राला पुढे जाताना पाहिलंय आयुष्यामध्ये आणि माझी इच्छा आहे की मी पण पुढे जावं. Say, that is not envy. तो हेवा नाहीये. And saying, आणि असं म्हणणं oh, I like to follow his की example. मला ना त्यांचं उदाहरण जे आहे त्याचं अनुकरण करायला आवडतं. Brother, you have been very successful in life. ब्रदर तुम्ही आयुष्यामध्ये फार यशस्वी झालाय. I envy you, but I want to become like you. मी तुमचा हेवा करतो पण मला तुमच्यासारखंच बनायचंय. I want to be something. मला काहीतरी व्हायचंय. That is a different attitude. ती वेगळी वृत्ती असते. Amen. आमेन. But if you are concerned about getting ahead of other person, पण तुम्ही दुसऱ्या माणसांच्या पुढे जायचंच फक्त बघताय that is envy. तर तो हेवा आहे की मला दुसरं काही नाही, नंबर 1ला मीच पाहिजे. तू कोण एवढा मोठा लागून गेला, नंबर 1ला तूच पाहिजे. You saw somebody's house कोणाचं तरी घर तू पाहिलं and then you envy. आणि तुला हेवा वाटला, I also want to have that kind of big house. मला पण असं मोठं घर पाहिजे. He's got a bungalow. त्याचा बंगला आहे, I should also have a bungalow. माझाही बंगला पाहिजे. But he has 10 people, you have 2 people. अरे पण त्याच्या फॅमिलीत 10 लोक आहेत, तुझे इन मीन 3.5 आहेत. That is envy. त्याला हेवा म्हणतात. Are you getting me? कळतंय का? Any needs you have to be met, it's not envy. ज्या कुठल्या गरजा तुम्हाला भागवायच्या असतात ना, तो हेवा नाहीये, ती गरज आहे, ती भागली पाहिजे. If you are offended because somebody has gone ahead than you, एखादा माणूस तुझ्यापेक्षा पुढे गेला म्हणून जर तुला वाईट वाटलं आणि तू रुसला that is envy. तर तो हेवा आहे. Sometimes people come and give the testimony कधी कधी लोक येऊन साक्ष सांगतात ना, and somebody says, कोणीतरी म्हणतं काय माहितीये त्याचं लक चांगलं होतं मला वाटतं. हो का? He is not that हा, qualified to किती reach to वेळा that place. सांगितलं लक्ष शब्द वापरू नका, Say- तरी वापरताय. That is envy. त्याला हेवा म्हणतात. Not giving due value to that person. की त्या माणसाची जी किंमत आहे ती किंमत त्याला न देणं. Say, त्याची जी किंमत आहे ती त्याला द्या ना. give a mighty clap to that person. त्या माणसाला जोरात टाळी वाजवून द्या की Thank you, शाबास, Lord, की धन्यवाद प्रभू, for blessing him. त्याला आशीर्वाद दिलास, तुला धन्यवाद. God will say, देव म्हणेल, Angel Gabriel, see that fellow, what he said. गब्रिएल देवदूता, हा जे बोललाय ते ऐक रे बाबा, Bless him now. आणि पुढचा नंबर याचाच लाव. तर जरा जपा.
And so envy means I will do everything to pull him down. तर हेवा म्हणजे काय? याला खाली खेचायला ना मी काही करीन. But you don't realize that your life will be a mess. अरे पण ते करताना तुझंही जीवन बर्बाद होणार आहे, तुला कळत नाही का रे? You'll be trying to do every evil thing under the sun. मग सूर्याखाली सगळं कुकर्म वाईट कर्म करायला तू तयार होतो त्या समोरच्या माणसाला If I खाली cannot खेचायला. pull him down, at least I will tarnish his name. मला त्याला खाली खेचता आलं नाही तर मी त्याच्या नावावरती काहीतरी डाग लावीन, I will tell the wrong things about him. त्याच्या नावाला मी कलंक लावीन, I will त्याच्याविषयी spoil his reputation. त्याची प्रसिद्धी मी I खराब will करीन, spoil his त्याचं character. नाव मी खराब करीन. That त्याचं is चारित्र्य- envy. तो हेवा आहे. How many are getting me what I'm किती saying? लोकांना कळतंय? तो हेवा आहे. अरे त्याला जगू दे सुखासुखी. You will give a bad image about him to others. आणि तुम्ही काय कराल? मग त्या माणसाची एक चुकीची प्रतिमा लोकांना द्याल की तो बरोबर नाही बर का. It's the violation of agape love. म्हणजे अगापे प्रेमात तुम्ही लुडबुड करताय. It is the violation of agape love. अगापे प्रेमात तुम्ही लुडबुड करताय. Bible says. बायबल म्हणतं I think so in 1 Corinthians 13, 1 करीन 13 अध्याय 5 or 1, I don't know. 5 का 1 मला आठवेना पण 1 Love करीन does not envy. प्रीती हेवा करत नाही. Love does not envy. प्रीती हेवा करत नाही. Amen. हालेलुया. It will bring chaos in your life. नाही तर तुझ्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण होईल. You know, as humans, we are naturally interested in the lives of others. बघा, एक मनुष्य या नात्याने आपल्याला ना नेहमी दुसऱ्यांच्या जीवनात काय चाललंय ते जाणून घ्यायची फार तीव्र इच्छा असते. It's not wrong, त्यात चुकीचं काही but if नाहीये. you have strong envy, it is dangerous. पण जर तीव्र हेवा तुझ्या डोक्यात बसला तर ते धोकादायक आहे. Just look at social media today. आज तुम्ही सोशल मीडिया बघा ना. It's a part of our wiring now. आपल्या तो एक It's a part of our life आपल्या now. जीवनाचा तो एक भाग आहे. Amen. सोशल मीडिया. Social media. सोशल मीडिया प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आज भाग आहे. Many of us are fascinated आपल्याला अनेक लोकांना त्यातून एक असं फॅसिनेशन येतं how people look, की अरे लोक कसे how दिसतात people बघा, act, आणि लोक कसे वागतात how बघा, people talk, लोक कसं बोलतात how बघा, people live, लोक कसं जगतात बघा, what they wear. आणि लोक काय घालतात बघा. आणि लोक सोशल मीडियावर सगळंच दाखवतात ना. See, I mean, if you don't wear good things, you will not come on social media. आणि चांगल्या गोष्टी तुम्ही घातल्या नाहीत तर सोशल मीडियावर तुम्ही येणारही नाही. Who will come with a just getting up early morning and coming on social media? आणि पाटे पाटे असं डोळे चोळत उठून कोण सोशल मीडियावर येणार आहे? Amen. है ना? What people do, what they have. लोकांकडे काय आहे, लोक काय करतात. I mean, there is nothing wrong with all those observations. ठीक आहे, ते सगळं आपण बघतो, आपण त्याची पाहणी करतो, त्यात काही But चुकीचं नाही. sometimes it works in our mind. पण ते कधी कधी काय होतं, बघून 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 आपल्या डोक्यात काम करायला लागतं. Because when we start resenting them कारण की जेव्हा आपण त्यांच्याविषयीनं हेवा करायला लागतो, for who they are, ते जे काही आहे, जे Or कोणी what they आहे, have, किंवा त्यांच्याकडे जे काही आहे, or what they do, ते लोक जे काही करतात, envy has taken root. मग हेवा आपल्यामध्ये यायला लागतो. See? मूळ लागतं हेव्याचं. And sometimes they are also at fault. They buy a house, they put it on आणि Facebook. कधी कधी त्यांची पण चूक असते. त्यांनी घर घेतलं आणि फेसबुकवर टाकलं तर And suddenly कशाला? the wife says, बघितलं त्यांनी घर हो. घेतलं, तुम्ही घेतलंच नाही असं. आतापर्यंत. म्हणजे कशाला आग लावताय एवढी? Sometimes, you know, you should avoid putting all those things on the Facebook. मी काय म्हणतो, कधी कधी ना फेसबुकवर, इंस्टाग्रामवर असं इतकं पटकन तुम्ही सगळं टाकायच्या मागे लागू. Don't be a stumbling block for others. कशाला इतरांसाठी अडचणीचा धोंडा बनताय जेव्हा प्रभू म्हणतो दुसऱ्यांसाठी जागा. But here you buy a new shirt and put it on Facebook, there will be somebody to envy. पण इथे आपण नवीन शर्ट घालून जर फेसबुकवर टाकलं तर लगेच कोणी ना कोणी आपला हेवा करायला लागतं. आले मोठे मोठे लावून See? गेले. And that shirt may cost only 300 rupees, असेल but तो people shirt. don't know that. शर्ट कदाचित 300चाच असेल पण 3 लाखाचा हेवा त्याला झालेला आहे ऑलरेडी, ज्यांनी बघितलं त्याला. अरे कितना टेंशन दे रहे तुम लोगों को. Praise God. Yeah. बीपी बढ़ रहे हैं लोगों के आजकल बहुत. यही रीजन है ये. And so people are become envious. मग लोकांना हेवा वाटतो. अरे Sometimes the wife shows them. See, कधी कधी बायको पण कुचकटासारखी जाऊन आणि नवऱ्याला दाखवते. see बघा. how they are holding hands and taken कसं photo. हात धरून चालतायत. म्हणजे काय म्हणायचंय तुला? Yeah. Sometimes what we see is not the whole truth. बघा, कधी कधी जे आपण बघतो ना ते संपूर्ण सत्य नसतं. कदाचित असे झिंजा उपटून भांडून आले असतील समोर फेसबुकवर. Yes. डू यू नो एनिथिंग? What You you don't know? know anything. What do you know? What they are in the home and what they are for the media presentation. कारण लोकांचं घरात वेगळं असतं, मीडिया समोर वेगळं असतं. See, and then we start envying them. आणि मग आपण त्यांचा हेवा करतो. म्हणजे सगळ्यात मूर्ख आपणच.
And sometimes how they look and what they look are not really the same. आणि कधी कधी ते लोक जे काय असतात जसे दिसतात ते सगळं खरं नसतं. खरं On the बघायचं Facebook तर you look different, on the live you look different. फेसबुकवर आपण वेगळे दिसतो पण घरात वेगळे दिसतो. कधी घरी येऊन बघा. देवदानला आवडलं. हा, एकदम बरोबर, एकदम 100% सच पास्टर, 100% सच. Like I remember जसं मला आठवतं one pastor telling me some time back, एक पास्टर मला म्हणाले काही दिवसांपूर्वी, I won't reveal his name, नाव नाही सांगणार तुम्ही शोधा पाहिजे तर, But a funny- अलीकडे सर्च फार आवडतो लोकांना. but a funny incident took place. पण एक गंमतशीर गोष्ट झाली. They were looking out for a proposal for their son, मुलासाठी ते लोक काहीतरी मागणी बघत होते one after the other. लग्नाची, एकामागे एक. You know, people were sending all the details of their daughters. आणि अर्थातच लोक आपल्या मुलींचे प्रस्ताव त्यांना पाठवत होते, डिटेल one- पाठवत होते. One family sent a photo of their daughter. एका आय नो द स्टोरी, एका परिवाराने आपल्या मुलीचा फोटो त्यांना पाठवला. And the whole family of the pastor, they liked it. पास्टरांच्या पूर्ण परिवाराला ती मुलगी आवडली. I mean, they said, such a nice looking girl. आणि पास्टरांचा पूर्ण परिवार म्हटला की अरे किती छान मुलगी The आहे. boy also liked it. मुलालाही आवडली. He said, she's very nice to look की at. छान आहे, दिसायला सुंदर आहे. So immediately that pastor and his family called their family. तर लगेचच त्या पास्टरांनी आणि पास्टरांच्या कुटुंबानी त्या मुलीच्या परिवाराला बोलवलं. And so the girl's whole family came home. मुलीचा पूर्ण परिवार घरी आला. And then the pastor asked, पास्टरांनी विचारलं after some time, काही वेळानंतर, you didn't bring that girl that you showed us? तुम्ही मुलीला नाही आणलं का बरोबर? They said, here she is sitting in हे front of काय? you. हीच. The pastor almost fainted पास्टर जवळजवळ बेशुद्धच होणार होते. because the photo that was sent was totally different than the reality का here. पास्टर विचार करने लगे वो फोटो देखा वो एकदम अलग ही था, ये कुछ अलग ही है. तो रियल में अलग ही रहता है. That is why at least when you're looking out for proposals, पण जेव्हा तुम्ही मागण्या वगैरे मुला मुलींच्या Of a marriage. लग्नासाठी send the photo, but you know how it will all be spiced up. फोटो भले पाठवा पण त्यात एडिटिंग वेड्यासारखं एडिटिंग बहुत एडिटिंग बहुत होतं. Completely different it will be. हे एकदमच वेगळे In life. दिसतात ना ते. म्हणजे खऱ्या आयुष्यात एकदमच वेगळे असतात. अक्षरशः मग त्या पास्टरांसारखं ते विचारतात मुलगी कुठे आहे, मग ते म्हणतात काहीच. अरे पण दिसली अशी नव्हती फोटोत. See, because they have to marry you, not your photo. त्यांना तुझ्याशी लग्न करायचं ना, तुझ्या फोटोशी नाही. I mean, काय today- करार करताना फोटो ठेवणार आहे का? Today's photo has gone to all angles. अलीकडचे फोटो सगळ्या अँगल पर्यंत गेलेले आहेत. Filtered, किती फिल्टर लावतात, photoshopped, I mean. काय काय करतात ना, खूप Amen. काय करतात, खूप एडिट करतात. Even when they are passing off as it is natural, आणि जरी त्यांनी ते असं नॅचरल सारखं दिसायला लावलं that still that editing work is still being done. तरी ते एडिटिंग खूप केलेलं असणार. कधी कधी गोरं करण्यात एवढं एडिटिंग करतात की जो रिअली गोरा असतो ग्रुप मधला त्याचा चेहरा दिसत नाही. No, it becomes white then. पांढरा दिसतो मग तो. Amen. All the wrinkles are removed, the pores are काय removed. करत नाही, सगळ्या आठ्या काढतात, काय काय काढतात आणि मग ते फोटो पुढे करतात. Skin textures are changed. त्वचा बदलतात. All AI is coming into AI view सगळीकडे now. घुसलेलं आहे. See, you do it, मी काय म्हणतो करा, but don't change Leah into Rachel. परंतु लियाची राहेल कशाला करताय? वो प्रॉब्लम हो जाता है ना बेटा. लिया को लिया रहने दे, राहेल को राहेल रख. Otherwise, there'll be confusion like Jacob. नाही तर याकोबा सारखा गोंधळ आणि 14 वर्षाचा वनवास. Are you getting me, people? कळतंय का? Leah and Rachel. लेया आणि राहेल. What I want to say is, मला ते म्हणायचंय, at times the one you envy कधी कधी ज्याचा तुम्ही हेवा करता are not even worth to be envied. ते तेवढ्या योग्यतेचं पण नाहीये की तुम्ही त्यांचा एवढा हेवा करून आपला वेळ वाया घालावा. You are better than they. त्यांच्यापेक्षा तुम्ही खूप बरे आहात. You are better than they. त्यांच्यापेक्षा तुम्ही खूप चांगले आहात. You have the त्यांच्या- reality in you. तुमच्यामध्ये वास्तविकता You आहे. have Christ in you, the hope of glory. तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, सगळ्या गौरवाची आशा आहे. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. त्यांच्या नादी काय लागतोय? Moreover, don't you have the Lord with you? आणि त्याहूनही जास्त म्हणायला गेलं तर आपल्या बरोबर प्रभू नाहीये का? Did you Photoshop and then God accept you? तू काय फोटोशॉप केला आणि म्हणून देवानी तुला स्वीकारलं का? Did you edit your photo and then God accepted you? तू तुझा एडिट केलेला फोटो देवाला दाखवला आणि मग देवाने तुला तारण पावलेल्या लोकांमध्ये स्वीकारलंय का? No. नाही ना. Bible says, while we were yet sinners, Christ died for us. बायबल म्हणतं आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी
आपल्यासाठी मरण पावलाय. While we were black in sin, He died for us. पण पापात काळे ठिक्कर पडलेले असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावले. Find your image in Christ. ख्रिस्तात आपली प्रतिमा शोध. Find your image in Christ. ख्रिस्तामध्ये आपली प्रतिमा शोध. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. David looked at himself in the mirror and said, दाविदाने आरशात स्वतःकडे पाहिला आणि म्हणाला, what did he say? काय म्हणाला? Psalm 139:14. स्तोत्र 139:14. He looked himself in the mirror and said, आरशात बघून दावीद म्हणाला, I will praise thee, for I am fearfully and wonderfully made. Marvelous are your works, and that my soul knows it very well. मी भयपूर्ण आणि आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे, म्हणून मी तुझी उपकार स्तुती करीन. तुझी कामे आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. Praise God. स्तोत्र 139:14. You need to know who you are in Christ. तुम्हाला कळायला पाहिजे ख्रिस्तात तुम्ही कोण आहात. You are a child of God. तुम्ही देवाचं संतान आहात. Jesus said, येशू बोलले, you did not choose me, I chose you. एक तर तू मला निवडलं नाही, मी तुला निवडलंय. There is something valuable when God chooses us. देव जेव्हा आपल्याला निवडतो, आपल्यात काहीतरी किमतीचं आहे म्हणूनच. Say, if you choose Him, the value of yours does not rise. तू जर देवाला निवडायला गेला तर तुझी किंमत वाढत If नाही. God chooses you, पण देवाने तुला there निवडलंय, is something in you that God saw. He wants you. तर देवाने तुझ्यात ऑलरेडी काहीतरी बघितलंय म्हणून देवाला तू हवाय. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. You are valuable in His eyes. देवाच्या नजरेत तू मोलवान आहेस. So boast in the Lord. तर प्रभू तू अभिमान बाळग. You are the beloved of the Lord. तू देवाचा प्रिय आणि लाडका आहेस. Secondly, दुसरी बाब, let love reign supremely in you. प्रेम 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 राज्य करू दे तुझ्यावर. Be conscious of God's love every moment. देवाच्या प्रेमाची जाणीव दर क्षणाला ठेव. Then you will know who you are. मग तुला कळेल मी कोण आहे. Then you will not envy anybody. मग तू कोणाचाही हेवा करणार नाही. Love will stop you envying anybody. प्रेम जे असतं ना ते तुला कोणाचाही हेवा करू देणार नाही. Where there is love of God, जिथं देवाचं प्रेम आहे and where there is love of God, आणि जिथं देवाची प्रीती आहे, and where there is love for others, जिथं दुसऱ्यांसाठी पण प्रेम आहे, there will be no competition. तिथं स्पर्धा नसते, There is no envy. तिथे हेवा नसतो. की व्हॉट एव्हर Amen. इट इज आय स्टील लव्ह यू. Love is patient. प्रीती धीरानं वागते. 1 Corinthians 13. 1 करीन 13वा अध्याय. Love is patient. प्रीती धीराने वागते. Love is kind. प्रीती दयाळू असते. Love envies not. प्रीती कोणाचाही हेवा करत नाही Love does not brag itself. आणि प्रीती अभिमान बाळगत नाही. Love is not puffed up. प्रीती फुगलेली नाही. I think so. 1 Corinthians 13. हो 1 करीन 13वा अध्याय आणि चौथ्या four? चौथ्या वचनाच्या Four, पुढे yes. प्रीती सहनशील आहे, उपकारक आहे, हेवा करीत नाही, नावाजून घेत नाही, फुगत नाही, See that अयोग्य वागत नाही. anybody who envies the other person means he does not have the love of God तर in जो him. कोणी दुसऱ्या माणसाचा हेवा करतो ना त्याच्यामध्ये देवाचं प्रेमच नाहीये He is म्हणायचं. not conscious of God's love for him. आणि त्याला देवाच्या प्रेमाची जाणच नाहीये की देवाचं त्याच्यावर प्रेम आहे. The first bout of envy in the Bible is in the story of Abel and Cain. हबेल आणि काईन यांच्या कहाणीमध्ये आपल्याला पहिल्यांदा हेवा दिसला. Yes. बायबलमध्ये Cain was the older brother of Abel. काईन हबेलाचा थोरला भाऊ होता. He killed his brother त्याने भावाचा खून केला because of envy. कारण हेवा. Because God looked with favor on the younger brother. कारण देवाने धाकट्यावर कृपा केली He accepted his younger brother's आणि sacrifice. धाकट्या भावाचं अर्पण देवाने स्वीकारलं जे थोरल्याला खटकलं. And God did not accept Cain's offering. आणि देवाने कायनाचं अर्पण स्वीकारलं नाही. And so he was envious of his तर brother. त्याला हेवा वाटायला लागला आपल्या भावाचा, Say, सख्या भावाचा. and so God tried to help Cain. आणि देवाने कायनाला मदत करायचा प्रयत्न केला. He said, if you understand, देव म्हणाला की तुला जर you समजलं can ना, overcome. तुला जर समज आली तर तुला याच्यावर मात करता येईल. Otherwise, sin lies at your door. नाही तर पाप तुझ्या दाराशी आहे. What about Jacob? याकोबाचं काय? Because of the blessing of his father Isaac, त्याचा जो बाप इसाक त्याच्या आशीर्वादामुळे Esau envied his brother. एसावाने आपल्या भावाचा हेवा केला And he said, I will kill my brother. आणि तो म्हणाला मी माझ्या भावाला ठार मारणार आहे. Once this old man, our old father dies, I will kill him. एकदा म्हातारे वडील वारले की मी माझ्या भावाला ठार मारणार आहे बिकॉज दिस इज नॉट डन म्हणे. Say, envy will be ready to kill the other. हेवा दुसऱ्या माणसाचा खूनही करायला तयार होते. Rachel envied her sister. राहेलीनं आपल्या बहिणीचा हेवा केला. Why? का? Because Leah gave birth to Jacob's कारण son, लेयाने याकोबाच्या मुलाला जन्म दिला while Rachel remained childless. आणि राहेलवान राहिली. Amen. आमेन. That envy is there even in the family. तर परिवारात पण हेवा येतो बर का. See, you don't have envy in the world. जगात नसतो हेवा. Envy always flourishes among relatives, friends, and family. हेवा नेहमी नातेवाईक, मित्र आणि परिवार यांच्यामध्येच येतो. You will not look at Ambani and envy him. तुम्ही काय अंबानींकडे बघून त्यांचा हेवा करणार नाही. ही अंबानी.
Hey, he's a stranger. आणि आपल्यासाठी अनोळखी. But if your brother goes one step ahead than you, then there is envy. पण तुझा भाऊ तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे गेला की तुला हेवा होतो. Envy flourishes among relatives, friends and family. नातेवाईक, मित्र आणि परिवार यांच्यामध्ये हेवा असतो. Envy will never flourish among strangers. हेवा कधीही अनोळख्यांमध्ये समृद्धीला येत नाही, पण नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये आणि परिवारामध्ये हेवा समृद्धीला The येतो. more closer you are with another person, the more envy flourishes जेवढं there. जास्त तुम्ही एखाद्या माणसाच्या जवळ जाता तेवढं जास्त तिथे हेवा येतो. Because if your friend goes ahead, then finished. कारण तुझा मित्र किंवा मैत्रीण पुढे गेली तर झालं. If you go ahead than your friend, then it is finished. किंवा तू तुझ्या मित्रांपेक्षा मैत्रीणपेक्षा पुढे गेला तर झालं. That friend will not come and sit with you. मग तो मित्र येऊन तुझ्या सोबत बसत पण नाही. You should know then. मग तुला कळायला पाहिजे You are the target. की तूच टार्गेट आहेस. What about Saul? शौलाचं काय? Saul envied David. शौलाने दाविदाचा हेवा केला Wanted to kill David. आणि त्याच्या मनात आलं की दाविदाला मला ठार मारायचं आहे. Why? का? Because of his success in battles. कारण की युद्धांमध्ये जे यश दाविदाला मिळत गेलं त्याच्यामुळे. David had a more women's fan club than आणि Saul. दाविदाच्या मागे स्त्रियांचा फॅन क्लब मोठा होता शौलापेक्षा. तो एक मेजर प्रॉब्लेम असतो आज पण आहे. जबी भी था अभी भी है. All the women were singing. See सगळ्या that? बायका गायला लागल्या Not one दाविदाचे. man was singing in एक it. पुरुष नाही पण बायका सगळ्या गायला लागल्या दाविदाचा विजय बघून. Saul had slain his thousands, but David had slain his 10,000. शौलाने 1000 मारले, दाविदाने 10,000 मारले असं ओरडायला लागल्या बायका आणि मुली. And Saul said, मग शौल बोलला "हे काय आहे? हे काय आहे? All the women are praising him, not me." सगळ्या बायका आणि मुली त्याची स्तुती करतात, माझी नाही. See, that is envy. त्याला हेवा म्हणतात. The women are the main culprits असू दे, for असू Saul's downfall. दमाने जरा मॅक्झिमम विमेन हियर. हालेलुया. Sorry. हे बायका ना कधी कधी सगळ्या म्हणजे पतनाचं मूळ कारण बाई. Not मुली. always, don't worry, not नेहमी always. नाही, नेहमी नाही. मी पण एक बाई आणि मुलगी आहे, पण मलाही माहिती आहे जे आहे ते आहे. Amen. काय करा, हव्वाबाईंनी घातलेला गोंधळ आहे. What about the Jewish leaders? यहुदी पुढाऱ्यांचं काय? They had Jesus arrested. Why? त्यांनी काय येशूला अटक केली? Because they envied him. कारण की हेवा. Mark 15:10 says, मार्क 15:10 मध्ये लिहिलंय, they gave up Jesus because they envied Jesus. त्यांनी येशूला अटक करून दिली कारण त्यांनी येशूंचा हेवा केला. Because they saw that he is also a Pharisee like us, but he is gone one step ahead than us. कारण त्यांनी बघितलं की हा पण आमच्यासारखा परुषी आहे, पण एक पाऊल पुढे गेला कसा हा? He is more popular than us. आमच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध कसा झाला हा? See? हा? And so the Bible paints a very vivid picture of envy's devastating effects. तर हेवा ज्या पद्धतीचे नाशकारक परिणाम करतो ना, ते बायबलमध्ये आपल्याला असे फार व्यवस्थितपणे रंगवून दिलेले आहेत. If envy is left to grow in one's heart, एखाद्या माणसाच्या हृदयामध्ये जे हेवा वाढायला लागला, it will start leading to spiritual downfall, आध्यात्मिक पतन सुरू होईल त्या माणसाचं. emotional downfall, भावुक पतन सुद्धा सुरू होईल physical death, आणि शारीरिक मरण सुद्धा येईल. premature death. वेळे अगोदरचं मरण सुद्धा त्याच्यात येऊ शकतं. Saul died a premature death शौल त्याच्या वेळे अगोदरचं मरण मेला because of envy. कारण हेवा. तेव्हा शौल मरायला नको होता, पण वेळे अगोदरचं मरण मेला कारण हेवा. Proverbs 14:30, remember that. नीतिसूत्र 14:30 लक्षात ठेवा. A heart at peace gives life to the body, शांतीचं हृदय जे आहे ना ते शरीराला जीवन देतं, but envy rots the bones, it पण says. हेवा मात्र हृदयांना कुजवतो. See, a heart at peace gives life to the body. शांतीचं हृदय शरीराला जीवन देतं. Have peace in your heart. जरा हृदय शांत ठेवा Don't allow envy to take root. आणि हेवा किंवा मत्सर याला मूळ नका लागू देऊ. Yes, the devil will want you to envy. हा, अर्थातच सैतानाची इच्छा अशीच असणार आहे की तुम्ही हेवा करायचा. You should immediately bind it in the name of लगेच Jesus. येशूंच्या नावात ते बांधून टाकायचं की मी नाही हेवा करणार कोणा. I will not. मी नाही हेवा करणार I will कोणाचा. go and congratulate him. मी जाऊन अभिनंदन करणार आहे त्यांचं. I will praise him. मी स्तुती करणार आहे I will त्यांची. speak highly of him. त्यांच्याविषयी मी चांगलंच बोलणार आहे. Kill envy there itself before it तिथेच takes हेवा ठार action. मारा. तो हेवा कृत्य करण्या अगोदर त्याला तिथेच ठार मारा. Amen. Amen. One translation of the Bible likens envy to cancer in the bones. बायबलचं एक भाषांतर हेव्याला हाडांमधला कॅन्सर म्हणते. Yes, one translation says cancer in the bones. बायबलचं एक भाषांतर हेव्याला हाडांना झालेला कॅन्सर म्हणते. In fact, envy is so dangerous हेवा इतका धोकादायक आहे ना that it is being fed by the devil. की जो सैतानच येऊन खाऊ घालतो बर का. James 3:14-16. याकोबाचं पत्र 3 अध्याय 14 ते 16.
But if you harbor bitter envy and selfish ambition in your hearts, do not boast about it or deny the truth. Such wisdom does not come down from heaven, but it is earthly, unspiritual, demonic. For where you have envy and selfish ambition, there you find disorder and every evil practice. याकोब 3 अध्याय 14 ते 16. परंतु तुमच्या हृदयात जर कडू मत्सर म्हणजे हेवा, तुमच्या हृदयात जर कडू हेवा व भांडाळपण आहे, तर तुम्ही ताठा मिरवू नका, खरेपणा विरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरून येत नाही, तर ते पृथ्वीवरचे दैहिक आणि सैतानाकडचे असे आहे. See that. कारण जेथे हेवा व भांडाळपण आहे, तेथे दंगा आणि कुकर्म आहे. How can you envy somebody and say, I love that person? एखाद्या माणसाचा हेवा करायचा आणि मग म्हणायचं की त्या माणसावर माझं प्रेम आहे, हे कसं शक्य आहे? The moment you envy somebody, love is dead. ज्या क्षणाला एखाद्या माणसाचा तुम्ही हेवा करता, तिथलं प्रेम मेलेलं आहे. Say, Peter tells us, पेत्र आपल्याला सांगतो ना do away with envy. की या हेव्यापासून लांब राहा. In 1 Peter 2:1. पहिलं पेत्र 2 अध्याय पहिलंच वचन. Therefore rid yourself of all malice and envy and slander of every kind. आणि म्हणून स्वतःला सर्व पद्धतीच्या हेव्यापासून आणि निंदेपासून लांब ठेवा. Galatians 5:21 says, envy is the work of the flesh. गलाती 5:21 मध्ये तर लिहिलंय हेवा शरीरातलं कर्म आहे. And if you want to be delivered of envy, walk in the spirit. आणि तुम्हाला जर हेव्यापासून सुटका हवी असेल तर आत्म्यात चाला. Say, the root of envy is dissatisfaction. हेव्याचं मूळ कारण आहे असमाधान. And we experience envy when we cannot have what is there in our heart. आणि आपल्या हृदयामध्ये जे असतं ते जेव्हा आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपल्याला हेव्याचे अनुभव येतात. Amen. की मला अजून मिळालं नाही आणि ह्याला कसं मिळालं. We have to learn the secret of contentment. समाधानाचं रहस्य शिकून घ्या. Paul says पॉल म्हणाला in Philippians 4:11 and 12. फिलिप्पी 4:11 आणि 12. I'm not saying this because I am in need. For whatever circumstances I am in, I have learned to be content. I know what it is to live with humble means, and I know what it is to live in prosperity. फिलिप्पी In 4 any अध्याय. and every circumstance, I have learned the secret of contentment, both to be filled and to go hungry, to have abundance and to suffer need. फिलिप्पी 4 अध्याय 11 आणि 12 पॉल म्हणतो, मला काही उणे होते म्हणून मी बोलतोय असं नव्हे, कारण मी ज्या स्थितीत आहे त्यात तृप्त असण्यास मी शिकून घेतलेलं See आहे. that. नीच स्थितीत असणे हे मला कळते आणि आपणाला उदंड असणे हेही मला कळते. Say. प्रत्येक प्रसंगी आणि सर्व बाबतीत भरलेला असणे आणि भुकेलाही राहणे, समृद्ध असणे, दरिद्री असणे, याचंही शिक्षण मला मिळालेलं आहे. If you learn contentment, you will be away from envy. तुम्ही समाधानी राहायला शिकून घेतलं ना, तर हेव्यापासून लांब राहाल. Regardless of what I have or I don't have, की माझ्याकडे काही असो काही नसो, I'm satisfied. मी समाधानी आहे. I know my God will give me. मला माहितीये माझा देव मला देणार. When it is my turn, He will give me. माझा नंबर आला की देव मला देणार. If He has blessed you, देवाने जर तुला आशीर्वाद दिलाय, He will bless me देव also. मलाही आशीर्वाद देणार. If He is your God, देव जर तुझा देव He आहे, is my God देव also. माझाही देव आहे. Are you getting me? कळतंय ना की जसं तो शेजारपर्यंत पोहोचलाय तर माझ्या घरी येणार. Yes, God has come in my neighborhood. देव जर माझ्या शेजारपर्यंत पोहोचलेला आहे. Hebrews 13:5. इब्री करास 13:5. Keep your life free from the love of money and be content with what you have, for He has said, I will never leave you, I will never forsake you. इब्री करास पत्र 13 अध्याय 5 वचन. तुमची वर्तणूक द्रव्य म्हणजे पैसा, तुमची वर्तणूक पैशाच्या लोभा वाचून असावी. तुमच्याजवळ असतील तेवढ्या वस्तूंनी तुम्ही तृप्त असा, कारण त्याने असे म्हटलंय की मी तुला सोडणार नाही आणि मी तुला कधी टाकणार नाही. Again, be grateful with what you have, तर परत सांगतो, जे काही तुझ्याकडे आहे त्यात ऋणी राहायला शिक, then God will add up to you. म्हणजे देव तुला अजून भरीला देईल. Secondly, 2. don't be jealous or envious about the other person's harvest. दुसऱ्या माणसाने जो हंगाम कापलाय त्याची ईर्ष्या आपण करायची नाही, No. हेवा करायचा नाही. He has sown something to reach there. त्यांनी काहीतरी पेरलेलं असणार आहे नक्की तिथपर्यंत पोहोचायला. You also sow, you will reach there. तुम्ही पण पेरा, तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. Because envy will not take you there. कारण हेवा काही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार नाहीये. त्यांनी जे पेरलंय ते पेरा
तर तुम्ही पोहोचा. Because when you envy somebody, you're wasting your time. का एखाद्याचा हेवा केला ना की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. Because day and night you're thinking of him. कारण दिवस आणि रात्र तुम्ही त्यांचाच विचार करताय. In that, त्यात. you are also putting yourself down. स्वतःला पण तुम्ही खाली खाली When you करताय. envy somebody, you're hating yourself. एखाद्याचा हेवा करायला लागला ना तुम्ही की तुम्ही स्वतःचा पण तिथे द्वेष मत्सर करत असता. When you envy somebody, you think you are good for nothing. आणि एखाद्याचा हेवा तू करायला लागला की तुलाही कुठेतरी असं वाटायला लागतं मी बिनकामाचा आहे, मला काही किंमतच नाहीये. Start loving yourself असं also. नको. पहिलं स्वतःवर सुद्धा प्रेम करायला लाग. God की loves you. मला मी आवडते. आय एम टू गुड असं. Let me tell you, मला सांगू दे. anything said about our church also, आपल्या चर्च विषयी सुद्धा जर काही बोललं by गेलं, anyone, कोणी काही बोललं आपल्या चर्च विषयी, everybody knows it's out of envy they say it. सगळ्यांना माहिती असतं की हेव्यामुळे लोक बोलतात. Anybody saying anything against our church, it is envy. आपल्या चर्च विरुद्ध कोणी बोललं तर सगळ्यांना कळतं, आपल्यालाही कळतं की त्यांना हेवा आहे म्हणून ते विरुद्ध बोलतात. Envy flourishes when somebody is flourishing. आणि एखादा समृद्ध होत चालला ना की दुसऱ्यांमध्ये हेवा येतोच. If you are going down, why will I envy you? एखादा खाली जात असेल तर मी कशाला तुमचा हेवा करीन, I will pity you. मी तुमच्यावर कीव करीन. So somebody envies you, be rejoicing. तर कुणी जर तुझा हेवा करत असेल ना तर तू आनंदाने राहा Because God has lifted you की up. देवानी मला वर आणलेला आहे म्हणून आज बघा या लोकांना माझा हेवा होतो की हा एवढा मोठा कसा झाला. Praise God. देवाला So धन्यवाद. the more the people envy our church, the more I rejoice. तर जेवढं जास्त लोक आपल्या चर्चचा हेवा करतात तेवढं मी आनंद करतो. Because we कारण- are flourishing. आपण समृद्ध होतोय, We are growing. आपण वाढतोय, We are increasing. आपली वाढच होत आहे. Yes, there are some comments people make about our church. आणि अर्थात आपल्या चर्च विषयी सुद्धा लोक कमेंट करतात. Envy will come हेवा येणार because our church is growing. का आपलं चर्च वाढणारं चर्च आहे, हेवा तर लोक करणारच आहेत. Envy will come हेवा येणार because कारण- though some leaders are leaving the church is growing. काही लीडर जरी चर्च सोडून चालले तरी चर्च वाढतच आहे ना. Every tree that bears fruit will have a stone on it. ज्या झाडाला फळ येतं त्या झाडाला दगड तर बसणारच Why आहे. they will throw a stone at a tree which has no fruits? ज्या झाडाला फळ नाही त्याला कोण कशाला मारायला येणार आहे. Are you getting me, कळतंय people? का मी काय म्हणतोय. If people are talking behind your back, rejoice आज लोक तुझ्या पाठीमागे तुझ्याविषयी बोलतायत तर तू आनंद कर, because you have reached somewhere. का कुठेतरी तू पोहोचलायस म्हणून हे होत आहे. Who will envy a beggar? बाकी एखाद्या भिकाऱ्याचा हेवा कोण करेल. Will you look at a beggar and say, I envy him? भिकाऱ्याला बघून तू म्हणशील का मला तुझा हेवा होतो. तो That म्हणेल, means you are poorer than the beggar. म्हणजे भिकाऱ्यापेक्षाही तू भिकारी आहेस का की तुला भिकाऱ्याचा हेवा होतोय. Amen. आमेन. Who will envy a church that is minimizing? जे चर्च कमी कमी होत चाललंय त्याचा हेवा कोण करणार आहे. Who will talk against a pastor whose flock is reducing? ज्या पास्टांचा कळप कमी कमी होत चालला त्यांच्या विषयीनं कोण हेवा करणार आहे. शाणे लोक आहे तुम्ही, समजलं ना. They will have pity on them. They will दया not envy करणार, them. कीव करणार, कीव त्यांच्यावर, हेवा नाही करणार की विचारे बघा ना त्यांच्या चर्च मध्ये See, ना. we are not borrowing, we are not stealing. आपण कुठे काय कोणाचं उसनं आणलंय, उधार आणलंय का चोरलंय. We are not stealing the sheep. आपण कुठे काय कोणाची मेंढर चोरली का 2-4 तिकडची इकडे घेऊन आलो. No. आपण नाही इथलं करत. बाहेर गेलेले पण हो ना, तिथं इथं आलो नाही. आपल्याकडे तसं होत नाही. आपल्याकडे देव आणतो. Are you getting me? कळतंय का मी काय Many म्हणतो. people will take the sheep and go from तसं here. अनेक माणसं इथनं मेंढर घेऊन जातील. There are many pastors who have come from my ministry. अनेक मास्टर्स माझ्या सेवेतनं बाहेर पडलेत And most of the flock is from here. आणि जास्तीत जास्त कळप त्यांचा इथूनच गेले. फेसबुक पे हमको भी दिखता है. See, today their sons are pastors. आज त्यांची मुलंही पास्टर झाली आहेत. असेही पास्टर जे माझ्याकडनं एकेकाळी सोडून गेले. They are my crown. माझा मुकुटच म्हणायचे ना ते लोक. Amen. आमेन. At least I'm raising up leaders. कमी कमी मी लीडर उभे तर करतोय And they are running a church. आणि ते चर्च चालवत आहेत. They are not running an entertainment team. काय कुठली करमणुकीची संस्था तर चालवत नाहीये. They are चर्च working for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी. Praise God. देवाला धन्यवाद द्या. पुढे चला. Amen. We are marching ahead. आपण पुढे चाललोय And we are advancing ahead. आणि आपली प्रगती पुढे होत आहे. Amen. होत राहणार, अजून होईल. Some people told me, काही लोक मला म्हणाले Pastor, on Easter there were more than 10,000 people come to the पास्टर church. ईस्टर संडेला 10,000हून जास्त लोक आले असतील चर्चला. Even the newspaper said that there were more than 10,000. न्यूज पेपर मध्ये वर्तमानपत्रात सुद्धा पास्टर आलेलं आहे की 10,000पेक्षा जास्त माणसं आलेली होती It त्या is दिवशी. something to be envied, isn't it? म्हणजे हेवा करण्यासारखीच बाब आहे की नाही. Somebody हा? will envy you. कोणीतरी हेवा करणारच आहे. मग If you look good, somebody will envy you. तुझा छान दिसला किंवा दिसली तर कुणाला तरी तुझा हेवा होणारच आहे की हे दिसायला एवढे छान का आहेत.
If you are successful, somebody will envy you. तू जर यशस्वी झाला तर कुणाला तरी तुझा हेवा होणारच आहे. If you have grown from point A to point B, somebody will be envying तू you. अ पासून ब पर्यंत प्रगती केलेली आहे तर कुणाला तरी तुझा हेवा होणारच आहे. Who will copy a beggar? Somebody wants to copy somebody who has been in successful position. भिकाऱ्याची नकल कोण करणार आहे? जो यशस्वी असतो त्याची नकल करायला सगळ्यांना आवडतं. Amen. आमेन. Johnny sir was telling me that only. हो ना, जॉनी सर मला म्हणवते त्या Most of दिवशी the newspaper carried about our की church. बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्रांमध्ये आपली बातमी आली होती. Amen. 8 ते 10 वर्तमानपत्रांमध्ये न्यूज आली होती. 10 newspapers showed it. 8 ते 10 न्यूज पेपर्स मध्ये आपली बातमी ईस्टर संडेची आलेली होती. And what a wonderful love feast we आणि had. काय सुंदर प्रीतिभोजन झालं आपलं त्या So many दिवशी. people were blessed. किती लोकांना So आशीर्वाद many मिळाला. people were healed. किती लोकांना आरोग्य मिळालं. किती लोकांची घरं बसली. Amen. आमेन. Praise God. आमेन. The icing on the cake was the Good Friday skit. आणि केक वरचं आयसिंग गुड फ्रायडेचं आपलं नाटक. And Palm Sunday, you all stood up, आणि झावळ्यांच्या रविवारी तुम्ही सगळे उभे राहिला. not sitting, बसला नाही. all sitting up and praising our God. सगळे असे उभे राहून What देवाची a स्तुती joy. करत. केवढा आनंद झाला. All मिरवणूक glory झाली. to God. देवाला गौरव. मिरवणुकी आम्ही पण आलो यावेळेला. Say, except you are spiritual, तुम्ही आत्मिक असल्याशिवाय you will all envy. तुम्ही हेवा करणार. जो आत्मिक नाही तो हेवा करेल. Amen. आमेन. And the more spiritual you are, the more it will make others angry. आणि जेवढं तुम्ही जास्त आत्मिक व्हाल ना तेवढं समोरचा तुला बघ बघून चिडेल. बघ बघून चिडेल. तुम्ही म्हणाल याला मला बघून एवढा राग काय तो मला कळत नाही. Are you getting इसको me? मुझे देख देख के इतना गुस्सा क्यों आ रहा है? Because God is taking us from glory to glory. कारण देव आपल्याला गौरवातून गौरवाकडे नेतोय. You need to be spiritual if you don't want to be bitter. तुम्हाला जर कडूपण नको असेल तर तुम्हाला आत्मिक राहावं लागेल. You need to be spiritual if you don't want to be envying somebody. तुम्हाला जर हेवा करायचा नसेल तर तुम्हाला आत्मिक राहावं लागेल. Praise God. Amen. If you be on top, तुम्ही जर वर आलात you will never envy anybody down. तर कोणालाही तुम्ही खालच्यांचा हेवा करणार नाही. So try to go up in तर life. वरच जायचा प्रयत्न करा आयुष्यात. आम्ही कारण understanding what I'm आयुष्यात saying. वर आलेले खालच्यांचा Yes. हेवा करत नसतात. Are you getting me? तर ते का मी काय The म्हणतो, more you rise, जेवढं तुम्ही वर the उत्कर्ष less आहे, you will envy. तेवढं कमी तुम्ही हेवा कराल. And the more you go down, आणि जेवढं तुम्ही खाली जाल the more you will envy. तेवढं तुम्ही इतरांचा हेवा कराल की ह्यांचं काय बाबा एवढे मोठे झाले बाबा कसे झाले बाबा. What I do, मी काय करतो, I take one rung upon the other and मी go higher, तर- higher and मी higher वर and वर वर higher. वर जातो. मी पायऱ्या चरत वर वरच जातो. ज्याला जे बोलायचं ते बोला. David said, दावीद बोललाय, Lord, प्रभू, lead me to the rock that is higher than me. माझ्यापेक्षा उंच खडकाकडे मला So नाही. I will not envy anybody. म्हणजे मी कोणाचाही हेवा करणार नाही. It's a virus. Envy is a virus. It can kill you. हा संसर्गजन्य रोग आहे. हा व्हायरस आहे. ठार मारेल तुला. It will destroy you. नाश करेल तुझा. हेवा नको. The weak will envy the strong. अशक्त शक्तिमानांचा हेवा करतील. The poor will envy the rich. गरीब श्रीमंतांचा हेवा करतील. That is there. हे असतच. So become rich. तर मग श्रीमंत व्हा. Let the weak become strong. अशक्तांनी शक्तिमान व्हा. Who will envy somebody crying? जो रडतोय त्याचा हेवा कोण करणार आहे. But if you are rejoicing in your trouble also, they will envy you. पण तुम्ही त्रासांमध्ये सुद्धा जर आनंद करत असाल ना तर मग लोकांना हेवा वाटायला लागतो की ह्यांना माहित नाही एवढा. Let people envy you. लोकांना करू दे तुमचा हेवा. That is a star for you. आपल्यासाठी तो स्टार आहे. A star. स्टार That means you have reached somewhere. म्हणजे तू कुठेतरी You are पोहोचलाय. worthy of envy. काहीतरी तुझी एक पात्रता आहे म्हणून तुझा हेवा करता येते. See, man is never satisfied with what he has. बाकी तर मनुष्य त्याच्याकडे जे असतं त्याच्यात कधी समाधानी होत नाही. He wants what others have. माणसाला नेहमीच दुसऱ्याकडे जे आहे ते हवंय. And when God is out of the picture, your envy becomes strong. आणि आयुष्याच्या चित्रातनं देव बाहेर गेला की तुझा हेवा होतो बळकट. When God is out of the picture, your envy becomes strong. तुझ्या आयुष्याच्या चित्रातनं देव बाहेर गेला की तुझा हेवा बळकट होतो. I'm talking about envy as a character. हेवा एक चारित्र्य गुणधर्म म्हणून मी बोलत आहे. Amen. Amen. One of the characters that will destroy you is envy. एक चारित्र्य गुणधर्म नाहीच आहे हा वाईटच आहे प्रकार सगळा. पण तो हेवा तुमच्या जीवनाचा नाश करू शकतो हे नक्की आहे. Amen. आमेन. Because envy carries other friends with it. Hatred, anger, bitterness, कारण हेव्यासोबत fire. हेव्याचे दुसरे मित्र असतातच. कडूपण म्हणा, मत्सर म्हणा, तिरस्कार म्हणा, आग म्हणा. All these things follow envy. हेवा एकटा येत नाही. हेवा त्याचा गणगोत घेऊनच येतो. So have love in you. तर स्वतःत प्रेम ठेवा.
Grow in love more and more. प्रेमात वाढा, अजून वाढा, खूप वाढा. आय लव्ह टू लव्ह. Amen. आमेन. काय हरकत आहे? Sometimes, कधी कधी instead of envying, love them. हेवा करायच्या ऐवजी ना, मी म्हणतो त्या माणसावर प्रेम कर, Then you will not envy. म्हणजे तुला हेवा होणार नाही. Because love celebrates somebody's success. कारण प्रेम काय करतं? कुणाच्या तरी यशाला साजरं करतं. Love is excited at the progress of others. प्रेमाला इतर लोकांची प्रगती बघून आनंद होतो. Love will only trust God. प्रेम नेहमी देवावरच विश्वास ठेवतं. Love says, Father, I thank you for the breakthrough that you have given to that brother. आणि प्रेम नेहमी असंच म्हणतं की दे बाप्पा, त्या दुसऱ्या भावाला जो काही तू जी काही सुरुवात करून दिली त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. Father, I thank you. दे बाप्पा, तुला धन्यवाद. I'm satisfied with my wife. मी माझ्या बायकोविषयी I'm satisfied with my मी family. माझ्या परिवाराविषयी I'm satisfied with the money I have. जो काही पैसा अडका माझ्याकडे आहे, जो काही माझा परिवार आहे, माझी बायको आहे, नवरा आहे, मुलं आहे, हे आहे ते, मी समाधानी आहे. Say, I'm satisfied, मी Lord. समाधानी. If there is any change you want to bring, you will bring. काही बदल तुला हवा असेल तर तू आण. I'm thankful to मी you. तुझे आभार मानतो. See, envy will never allow you to thank what you have now. हेवा कधीच तुला जे तुझ्याकडे आहे आत्ताला त्याच्याविषयी ना आभार मानू देणार नाही. See, like a person, जसे एखादा माणूस, he gets a raise in his salary त्याच्या पगारात त्याला वाढ मिळाली and then he comes out of the factory आणि तो आला फॅक्टरीतून बाहेर and he says, thank you, Lord. आणि म्हणाला, धन्यवाद प्रभू, I got a raise मला वाढ of मिळाली. 5,000 rupees in my 5,000 रुपये salary. मला पगारात Thank you, वाढले. Lord. धन्यवाद देवा. Suddenly he meets his friend अचानक त्याला त्याचा एक मित्र and भेटतो. the friend says, मित्र म्हणतो, why are you so rejoicing? काय एवढा आनंदी I आहे? got a raise of 5,000. अरे मला 5,000 रुपये पगारात वाढ झाली. Is it? हो, I also got a raise today मलाही वाढ मिळाली. of 50,000 rupees. मला 50,000ची वाढ मिळाली. This fellow starts envying him. मग हा एकदम त्याचा हेवा करायला लागतो. And he had gone to church actually आणि खरं म्हटलं तर तो चर्चला जाऊन आलेला असतो, because he had told the administration कारण तो ऍडमिनिस्ट्रेशनला बोलून आलेला असतो, that I want to give a Thanksgiving service. मला ना आभार प्रदर्शनाची उपासना द्यायची Then आहे. he tells his wife, आणि मग बायकोला म्हणतो, पुढच्या वेळेस देऊ आपण. पुढच्या हे आपल्या नको. हो असं Why? का? Only 5,000 I कारण got. मला 5,000च That fellow मिळाले, got 50,000. त्याला 50,000 मिळाले. How many are understanding what किती I'm saying? लोकांना कळतंय मी काय The म्हणतो? wife says, why? मग बायको म्हणते, का असं? तुम्ही कालच म्हटलं फोनवर हो, की आपल्याला थँक्सगिव्हिंग सर्व्हिस द्यायचं हो उद्या. ना. नाही, मी आता ठरवलं आपण थोडं जास्त मोठा अमाऊंट आलं ना तेव्हा आपण देऊ आता. अच्छा, आता नको. हो, अच्छा. Learn to thank what God has given you. पण देवाने तुला जे दिलंय ना त्यात तू आभार मानायला शिक ना. Thank the Lord, because envy will not allow you to thank what God has given you प्रभूचे now. आभार मान, कारण की हा हेवा तुला देवाने आत्ता जे दिलंय त्याविषयीने देवाचे आभार मानू देणार नाही. पुढे ढकलत राहा, पुढे Any ढकलत राहा. manifestation of envy is bankruptcy of love. हेवा म्हणजे काय? हेवा म्हणजे प्रीतीविषयी दळीदरीपणा. Yes. हा कंगाल आहे, याच्यात प्रेम नाहीये. So म्हणून हेवा आहे. refuse to fall into temptation of envy. तर हेव्याच्या मोहात पडायला आपण नाकारायचं की मला कुणाचा हेवा करायचा नाहीये. Wish your friends well when they make progress in life. मित्रांचं पण भलंच इच्छा, त्यांची प्रगती झाली, त्यांचं चांगलं झालं की आपल्या मनात त्यांच्यासाठी चांगलंच असू. Say, Lord, म्हणायचं, प्रभू I ask you to deliver me from the spirit of envy. मी तुला प्रार्थना करतो की तू मला हेव्याच्या या आत्म्यातनं बाहेर काढ. Deliver me from the spirit of bitterness. मला कडूपणाच्या आत्म्यातनं सुटका दे. Deliver me from the spirit of wickedness. मला दुष्टाईच्या आत्म्यातनं सुटका दे. Deliver me from any competitive jealousy. आणि जी काही ईर्ष्या, आवेश, हा जो काही स्पर्धात्मक आत्मा आहे त्यातनं मला सुटका दे. I receive the grace to wish people well. लोकांना चांगलंच लोकांसाठी चांगलं इच्छिणं त्याची कृपा मी स्वीकारते. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, प्रभू, whenever I come before you, जेव्हा केव्हा मी तुझ्या समोर येतो, I will come minus envy. मी हेवा न घेता येईन. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा, I know my time is coming. कारण मला माहित आहे माझी वेळ येत आहे. You are going to lift me up तू also. मला उचलणार आहेस, You are going to bless me तू also. मला आशीर्वाद देणार आहेस आणि आजही मी जे काही आहे ते तुझ्या कृपेनेच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Know one thing. एक गोष्ट जाणा, Nobody succeeds at the expense of another. इतर माणसांच्या किमतीवर कोणीही यशाला येत नाही. Nobody's success is the reason for another man's failure. कुणाही माणसाचं यश दुसऱ्या माणसाच्या अपयशाचं कारण नसतं. Connecting to God will ensure success to you. देवाशी संपर्क साध तर तुला 100% यश मिळेल. Thank you, Jesus. आमेन. देवाला धन्यवाद.
Thank you, Father. As a pastor, I need to cover all these areas. धन्यवाद देवप्पा, तुझे आभार. एक पास्टर या नात्यानं ना मला हे सगळे भाग कव्हर करून बोलायचं असतं. You know, as an evangelist, I may not have to, but as a pastor, I have to cover all these areas. आणि सुवार्थिक म्हणून मला या सगळ्या गोष्टींना हात लावायची गरज नाही, पण मी चर्चचा पास्टर आहे, तर मला या सगळ्या गोष्टींमध्ये हात घालून बोलायला लागतं आणि मी बोलतो. All these areas you need to know. हे सगळे भाग तुम्हालाही कळायला हवेत. Amen. Amen. And that's why I share all these areas. म्हणून मी हे सगळे भाग बोलतो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. And if you apply it in your life, आणि तुम्ही हे जर सगळं आपल्या जीवनात वापरलं you shall be blessed. तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. Thank you, Father. देवाला धन्यवाद. Envy will grip anyone हा हेवा कुणाच्याही हृदयात येऊ शकतो, because कारण somebody will rise up. कोणीतरी बघ वर येणारच आहे, उत्कर्षाला येणारच आहे. Your friend will rise up. तुझा मित्र वर Your येईल, family will rise तुझा up. परिवार वर येईल. Like Miriam, जसं मिरियाम, she was envious of her brother Moses. तिला हेवा वाटायला लागला आपला सख्खा भाऊ मोशेचा. Aaron was envious of his brother Moses. अरोनाला पण त्याच्या सख्ख्या भावाचा मोशेचा हेवा वाटायला लागला. Does God only speak to you? की काय देव तुझ्याशीच बोलतो, आमच्याशी नाही का? These things are there. या गोष्टी That's why I घराघरात. said envy will flourish in the family, in relatives and friends. आणि म्हणून मी म्हणालो ना, हेवा मित्रांमध्ये, परिवारामध्ये आणि नातेवाईकांमध्येच समृद्ध होतो, And येतो. lastly, it will flourish in the church. आणि शेवटी चर्च मध्ये पण हेवा भरभराटीला येतो. ह्यांना Because it is ह्याचा, an त्यांना त्यांचा. extended family. कारण चर्च सुद्धा आपला विस्तारित परिवार आहे. And so when we see our brothers and sisters moving on ahead in life तर and church मध्ये becoming पण better जेव्हा- than us, चर्च मध्ये सुद्धा जेव्हा आपण आपल्या भावांना बहिणींना आपल्यापेक्षा जास्त पुढे जाताना, चांगलं होताना बघतो, envy comes. तिथे हेवा येतो. कारण चर्च सुद्धा आपला एक एक्सटेंडेड फॅमिली आहे. Somebody comes close to me, कोणी माझ्या जवळ आलं ना, then somebody else is envying. आणि कोणाला तरी हेवा होतो की आजकल ये पास्टर के बहुत नजदीक आहे. Say, and so अरे some but- people say it's better, that's why I stay neutral. आणि म्हणून मग काही लोक म्हणतात, म्हणून ना मी असा न्यूट्रलच राहतो. But if अरे- somebody is envying you, that means you are in a better position. कोणी जर तुझा हेवा करायला लागलाय तर तुझी पोझिशन चांगली झाली म्हणायचंय, Say, है की नाही? if somebody comes and tells you, oh, that person was envying you, say, praise God. समजा कोणीतरी येऊन तुला सांगितलं की ते ना तुझा हेवा करतात, तर म्हणायचं देव बाप्पा धन्यवाद. That means याचा अर्थ you have progressed in आपली life. प्रगती आहे. You have progressed in life. याचा अर्थ जीवनात आपली प्रगती आहे, म्हणून हे लोक माझा हेवा करतायत. Whether it is spiritual progress or secular मग progress. आत्मिक प्रगती असो नाही तर जगातली प्रगती असो. Amen. आमेन. People should envy you. लोकांनी मी तर म्हणतो आपला हेवा करावा, Then I will know I have progressed or मग मला not. समजतंय माझी प्रगती चाललेली आहे, म्हणून या लोकांना खटका Some लागलाय. people are not envied at all काही लोकांचा कधीच कोणी हेवा because करत they are नाही. not existing in the calendar हो ना. and the diary of God. कारण की ते देवाच्या डायरीत आणि कॅलेंडर मध्ये अस्तित्वातच नाहीयेत. ते आहेत पण ते मेलेले आहेत. Let us all worship the Lord. देवाची आराधना करू सगळ्यांनी Come, मिळून. let us चला आमेन. We are breaking of bread today. आज प्रभू भोजन पण आहे ना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Amen. हालेलुया. भर दे मुझे आमेन. तेरे प्यार हालेलुया. से और तेरे ओ जैसा हालेलुया. बना. तेरे जैसा बना. यीशु तेरे जैसा बना. Yes, Lord. Make me like you, Lord. तेरे जैसा बना. यीशु तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और हालेलुया. तेरे जैसा. Yes, Lord. Make me more like you. Hallelujah. Make me more like Yes, धन्यवाद. Jesus. Make me Sing more it. like Everybody sing it. Make me more like you. Amen. Jesus, make me more like you. Give me a heart That's filled with love and make me more like you. Yes, fill me with love. Give me a
If you want to get rid of envy, तुम्हा लोकांना जर हेव्यापासून सुटका हवी असेल, grow every day. रोज वाढा. If you grow every day, रोज जर तुम्ही वाढलात ना, you will never envy. कधीही तुम्हाला हेवा होणार नाही. A person who grows will never envy. जो व्यक्ती रोज वाढेल तो कधी हेवा A करणार नाही. person who increases will never envy. जो व्यक्ती वाढेल तो कधी हेवा करत नाही. But a person who is in a stationary position पण जो व्यक्ती जागच्या जागी आहे, जो पुढे जात नाहीये, मागेही जात नाहीये, will always envy. तो नेहमी हेवा करतो. Keep this in your heart and mind. हे What I'm हृदयात आणि sharing. मनात ठेवा. आज जे मी शिकवतोय, हृदयात आणि मनात ठेवा. Grow in the Lord every day. रोज प्रभूत वाढा. Grow in love every day. प्रेमात रोज वाढा. Grow in forgiveness every day. क्षमा करण्यात रोज वाढा. Grow in God consciousness every देवाची day. जाण ठेवण्यात रोज वाढा. Grow in the agape love every day. अगापे प्रेमात रोज वाढा. Grow in the love for others every day. इतर लोकांच्या प्रेमात रोज वाढा. Be grateful to God for what He has given you. प्रभूने तुला जे दिलंय त्याविषयी प्रभूचे आभार Be मान. thankful to the Lord for what He has blessed you with. देवाने जो आशीर्वाद तुला दिलाय त्यात तू देवाचे आभार मान. You will never envy कधीही anyone. तू कोणाचाही हेवा करणार नाहीस. Father, I thank you. देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो. Father, धन्यवाद. remove our bitterness. आमच्यातलं कडूपण काढून टाक Remove our envious nature. आणि हेवा काढून टाक. Help us आम्हाला मदत कर to thank you for blessing our brethren. की आम्ही तू आमच्या भावंडांना जो आशीर्वाद दिलाय त्याबद्दल तुझे आभार Say मानावे. thank you, Lord, for blessing my brethren in the church. म्हणा धन्यवाद दे बाप्पा, माझ्या चर्च मधल्या भावा बहिणींना तू आशीर्वाद Thank you, दिलायस. Lord, for blessing my friends. धन्यवाद दे बाप्पा, माझ्या मित्रांना मैत्रिणींना तू आशीर्वाद दिलाय. Thank you, Lord, for making them successful. धन्यवाद दे बाप्पा, त्यांना तू यशस्वी केलं. Thank you, Lord, for giving them promotion. धन्यवाद दे बाप्पा, तू त्यांना बढती दिली. Thank you, Lord, for giving some people a car in my धन्यवाद church. दे बाप्पा, माझ्या चर्च मधल्या काही लोकांना तू कार दिली. Thank you, Lord, for blessing them with two-wheelers, Lord. धन्यवाद दे बाप्पा, तू काही लोकांना 2 चाकी गाड्या दिल्या. Thank you, Lord, for some people who have got married. धन्यवाद दे बाप्पा, काहींची तू लग्न करून दिलीस. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you for some people you have healed. काही लोकांना तू बरं केलंस, मी तुझे आभार I मानतो. thank you, Lord, धन्यवाद that you have healed them, की तू त्यांना आरोग्य that you have दिलंस, blessed them, की तू त्यांना आशीर्वाद that you have दिलंस, restored them fourfold. की 4 पटीनं तू त्यांना परत केलं. Thank you, Lord. धन्यवाद. My friends are smiling. माझे मित्र आज हसतात. My church people are rejoicing. माझ्या चर्चचे लोक आनंदाने राहतात. Thank you, Lord. धन्यवाद. Come on, say it. Thank बोला, you. म्हणा धन्यवाद येशू. Envy will be rid of you, म्हणजे हेवा तुमच्यापासून निघून जाईल and it will open up blessings for you. आणि आशीर्वाद तुमच्यासाठी उघडा होईल. Yes, when you bless somebody, God will bless you. तू कोणाला आशीर्वादित केलं की देव तुला आशीर्वाद देईल. Thank you, Jesus. धन्यवाद. Now I pray. आता मी प्रार्थना Now करतो. release your blessings, oh God, upon my people, देव बाप्पा, तुझे आशीर्वाद माझ्या लोकांवर मोकळे कर, because they are bereft of envy. कारण की हेव्यापासून आज ते लांब गेले. Now, आता let your healing power work in people's lives. तुझं आरोग्याचं सामर्थ्य लोकांच्या जीवनात काम करू दे. Financial breakthrough give them. आर्थिक नवीन सुरुवात त्यांना दे. Success give them, Lord. यश दे त्यांना. Peace you give them. शांती दे त्यांना. Joy you give आनंद them. दे त्यांना. Financial breakthrough give them. आर्थिक नवीन सुरुवात दे त्यांना. Answer their prayers. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे. Thank you, Father. हालेलुया. In Jesus' name I pray. आमेन. Amen and amen. Amen. Praise Amen. God.